हॅलो ॲग्रिकॉस. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सॉइल इरोजन. हा टॉपिक इतका इम्पॉर्टंट आहे की याच्यावरती क्वेश्चन आपल्याला एमसीआर मध्ये तर दिसतो. त्यासोबत सोबत आपल्याला ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजे एएफओ मध्ये दिसतोच. एमसीआर मध्ये तर येतेच, दरवेळेसच येते. बघा, आपण सुरुवात करूया डेफिनेशन पासून. पाहू शकता तुम्ही डेफिनेशन काय म्हणते. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ सॉइल पार्टिकल फ्रॉम पॅरेंटल बॉडी ट्रान्सपोर्टेड बाय वॉटर अँड वाइंड. हे पहिली डेफिनेशन झाली. हे काय झाली? ही पहिली डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन बघा. डिटॅचमेंट, ट्रान्सपोर्टेशन, डिपोजिशन इज सॉइल इरोजन. काही समजलं का? मला वाटते तुम्हाला नाही समजला. आता मी आपल्या पद्धतीने सांगतो. हे बुकची मेथड झाली. आता मी आपल्या पद्धतीने सांगतो. बघा बघा आता मी सांगतो सॉइल इरोजन म्हणजे काय होते. दोन प्लेस आहेत. ही शेत आहे, ही शेत जमीन आहे. कुणाची आहे? ही शेत जमीन बघा माझी आहे. हा घर आहे. कुणाचा आहे? हा अंबानीचा घर आहे. अंबानी इतका शानदार घर माझी तर घेण्याची लायकी नाही आहे. शेत आहे हा माझा, हा आहे अंबानीचा घर. बाळांनो बघा, हे शेतामध्ये जे सुपीक माती आहे, सुपीक माती ही या ठिकाणावरून ट्रान्सपोर्ट होऊन या ठिकाणावर येत आहे. काय म्हटलं? जे माझ्या शेतामधली माती आहे ना, ती या ठिकाणावरून या ठिकाणामध्ये ट्रान्सपोर्ट होत आहे. यालाच म्हणतो आपण सॉइल इरोजन. बघा, पण ही तुम्हाला वाटत असेल नॉर्मल प्रोसेस. नॉर्मल नाही आहे, लई कठीण परिस्थिती आहे. कशी? हे माझी शेती आहे. शेतामध्ये जे फर्टाईल सॉइल आहे, ते माती इथंच कामाची आहे. अंबानीच्या अंगणात जाऊन काय लावेल तो? गहू लावेल का तिथं? नाही. काय लावेल? तांदूळ लावेल का? नाही. मग इथली कामाची माती इकडे जाईल तर काहीच फायदा होणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 1 इंच लेअर ऑफ सॉइल म्हणजे 1 इंचीच्या सॉइलची लेअर बनण्याकरता किमान 800 व कमाल 1000 वर्ष लागतात. म्हणजे 800 ते 1000 वर्ष लागतात बरं का. म्हणून सॉइल इरोजन लई कठीण परिस्थितीवाला काम आहे. याचे टाईप आपण शिकूया, याचे कसा प्रकार होते, याला कसं कन्झर्व केला जाते, सगळा व्यवस्थित शिकूया. बघा, पुन्हा एकदा सांगतो. सॉइल इरोजन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत सॉइल जाणे. कशाने जाईल? रिक्षामध्ये बसून जाईल का, बसमध्ये बसून जाईल का? नाही. त्याकरता फॅक्टर असतात. वाइंड असते, वॉटर असते. यांच्या थ्रू सॉइल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. कशी? बघूया. बघूया ना. हम है तो क्या गम है. पहा, तुम्हाला सांगतो. दोन प्रकारचे फॅक्टर्स असतात. पहिला एक प्रायमरी फॅक्टर, म्हणजे जास्तीत जास्त हा वाइंड इरोजन, एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी माती जाणे. जास्तीत जास्त हा सॉइल इरोजन हा जनरली वॉटर आणि वाइंड मुळे होते. व त्यानंतर जर होत असेल सॉइल इरोजन, तो कुणामुळे? ऍसिडिटी, सोडिक सॉइल, सॅलिनिटी, वॉटर लॉगिंग इत्यादी. म्हणजे हे काय झाले? सेकंडरी फॅक्टर. तर आपला प्रायमरी फोकस आजच्या असणार आहे प्रायमरी फॅक्टर्स वरती. त्यानुसार आपला क्लासिफिकेशन बनतो. जर वॉटरमुळे सॉइल इरोजन होत असेल तर बाळांनो, त्याला आपण म्हणतो वॉटर इरोजन. वॉटरच्या इरोजन होत नाही, पण त्याला आपण वॉटर इरोजन म्हणतो. आणि जर सॉइल इरोजन हा हव्यामुळे होत असेल, हवा या वाइंडमुळे होत असेल, तर याला आपण म्हणतो वाइंड इरोजन. नोट इट. चला आपण सुरुवात करूया मेन आपल्या व्हिडिओवरती. बघा, पहिल्यांदा आपण बघू वॉटर इरोजन. वॉटर इरोजनचे किती प्रकार? 5 प्रकार. पहिला स्प्लॅश इरोजन, त्यालाच आपण रेनड्रॉप इरोजन म्हणतो. दुसरा शीट इरोजन, तिसरा रील, चौथा गली आणि पाचवा रेवाइन्स. बघा, इथून दरवेळेस एक क्वेश्चन दिसतो. मागच्या वर्षी सुद्धा एफओ मध्ये रेवाइन्स वरती क्वेश्चन आला होता. एमसीआर मध्ये मागच्या वर्षी रील इरोजन वरती क्वेश्चन आला होता. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता या वर्षी सुद्धा एक ना एक क्वेश्चन येणारच. चला सुरुवात करूया आपण स्प्लॅश इरोजन पासून. लक्ष असली पाहिजे. स्प्लॅश इरोजन मध्ये काय होते माहित आहे का? जसं बघा, हा मातीचा पार्टिकल आहे. हा मातीचा एखादा छोटासा पार्टिकल आहे. पाणी थेंब 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 पाणी वरून पडते ह्या छोट्याशा पार्टिकलवर. पाण्याचे ते थेंब पडतात ना, ते डायरेक्ट बॉम्ब सारखे पडतात. बॉम्ब सारखे कुठं? तुझ्या डोक्यावरती का? नाही बाळा, या सॉइल पार्टिकल वरती.
या सॉइल पार्टिकल वरती बॉम्ब सारखे पडतात. काय पाऊस, थेंब थेंब पाणी, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. यानुसार काय होते, हा जो सॉइल पार्टिकल आहे ना, हा असा ब्लास्ट होते, याचे चितळे चितळे इकडे तिकडे उधरतात. यालाच म्हणतो आपण रेनड्रॉप इरोजन किंवा स्प्लॅश इरोजन. मस्त पद्धतीने दाखवतो तुम्हाला. अरे काय सुंदर पीपीटी बनवून आणलं, पाहू शकता तुम्ही. दिसत असेल तुम्हाला, पाणी आला, पाणी पडला इथं. त्या पाण्यामुळे हे पहा पार्टिकल सॉइलचे तितर बितर तितर बितर तितर बितर तितर बितर झाले. अजून दाखवतो पहा, तुम देख सकता हो, पाणी पडला व हे सॉइलचे पार्टिकल इकडून तिकडे तिकडून तिकडून झाले. पहा डिटॅच होऊन राहिले, ट्रान्सपोर्ट होऊन राहिले, मग दुसऱ्या ठिकाणी डिपॉझिशन. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, दिस इज सॉइल इरोजन बाय पॉइंट. आगे 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 देखो म्हणना होता है क्या. आता आपण बघूया शीट इरोजन. शीट इरोजन कसं असते मी सांगतो. पहा, ही आपली शेती आहे, तुमची शेती नाही रे बाबा, ही माझी शेती आहे, ही माझी शेती आहे. ह्या शेतावरची जे सगळ्यात वरची लेयर असते ती आपल्या कामाची असते ना, कारण की या वरच्या लेयर मध्येच आपला फर्टाईल सॉइल असते, फर्टिलायझर असते, ऑर्गॅनिक मॅटर असते, सगळं आपल्या वरच्या लेयरवर असते. पण 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 पाणी काय करते, येते पाणी, येते पाणी, पाणी येते आणि हे जे वरची लेयर आहे ना, याला घेऊनच जाते, डायरेक्ट घेऊनच जाते, घेऊनच जाते. मला सांगा, फार्मरला सगळ्यात इम्पॉर्टंट वरची लेयर झाली ना, मग वरची लेयर झाली ना, तर वरची लेयर इकडून तिकडे घेऊन जाईल तर फार्मरच्या कामाला येईल का, नाही. म्हणून याला डेथ ऑफ फार्मर सुद्धा म्हणतात. कोणाला, शीट इरोजनला. व हा जो लेयर आहे ना, याला हळूहळू घेऊन जाते, फार्मरच्या नजरेमध्ये पण नाही येत बरं का. म्हणून याला इनविजिबल इरोजन सुद्धा म्हणतात. एका टप्प्यात कार्यक्रम, ये देखो जाने मन, ये देखो. पाहू शकता शीट इरोजन. हे पहा, छोटे छोटे, हा पाणी येते, पाणी छोट्या छोट्या पद्धतीनं माती घेऊन जाते. शेतकऱ्याला काय वाटते, नाही पाणीच तर जात आहे, माती थोडी न जाते बापू, मातीच जात आहे, माती जात आहे. काय फर्टिलिटी सॉइल वरची सगळ्यात वरची लेअर घेऊन जात आहे. म्हणून याला इनविजिबल इरोजन किंवा फार्मरची डेथ सुद्धा म्हणतात. एका टप्प्यात कार्यक्रम. चलो आगे बढो. आता बघूया आपण रील इरोजन. रील इरोजन मध्ये काय होते, जे शीट इरोजन आता थोडा थोडा जात होता, रील इरोजन हा पप्पा आहे कोणाच्या, शीट इरोजनच्या. द फादर ऑफ शीट इरोजन इज रील इरोजन. मध्ये पहा, तिथं डायरेक्ट पाणी घेऊन जात होता, यामध्ये पाणी डायरेक्ट नाही घेत, तो आपली छाप छोडते. कशी, नाली बनवते, छोट्या छोट्या नाल्या बनवते. हे पहा, स्मॉल चॅनल, यालाच आपण मायक्रो चॅनल सुद्धा म्हणू शकतो. मायक्रो चॅनल, छोट्या छोट्या नाल्या बनवतो आणि घेऊन जातो. संदेश आते लेके चले जाते है, यालाच आपण काय म्हणतो, रील इरोजन. गल्या बनवून जातो. कधी पण वर्ड दिसला स्मॉल चॅनल किंवा मायक्रो चॅनल, तर काय असते तो असते आपला रील इरोजन. पहा, फर्दर इरोजन, समोरच्या इरोजन तुम्ही बघू शकता किती खतरनाक आहे हा. पण याला म्हणू आपण ऍडव्हान्स स्टेज ऑफ शीट इरोजन. आगे आगे देखो मुन्ना, होता है का. ई देख, ई क्या है, गली इरोजन. हा गली इरोजन नाही का, फादर ऑफ रील इरोजन आहे. फादर ऑफ रील इरोजन आणि म्हणजे ग्रँड फादर ऑफ शीट इरोजन. यामध्ये काय होते, रील इरोजन मध्ये छोटी छोटी नाली तयार झाली, ह्या गली इरोजन मध्ये डायरेक्ट गलीच तयार होते. हे इतकी मोठी नाली पाहू शकता तुम्ही, तिकडे छोटी नाली होती, इथं मोठी ज्याची नाली तयार होते. नाली तयार होते, डायरेक्ट मातीच घेऊन जाते ना, त्या मोठ्या नहरासारखी नाली. हे पाहू शकता तुम्ही इथं. मग बाळांनो, मला सांगा तुम्ही, जर इतकी मोठी नाली तयार होत असेल तर याला आपण कोणत्या ट्रॅक्टरनं, कोणत्या जेसीबीनं करेक्ट करू शकतो का, सुधरवू शकतो का, नाही. खूप मुश्किल जाते अशा वेळेस खूप जास्त मुश्किल जाते, दिक्कत जाते. म्हणून याला कंट्रोल करणं पॉसिबल नाही आहे. म्हणून याला आपण ऍडव्हान्स हाताय ऍडव्हान्स स्टेज ऑफ इरोजन म्हणतो. क्वेश्चन आला, ऍडव्हान्स स्टेज ऑफ इरोजन का होता है, वो होता है गली इरोजन. आणि जर तुम्हाला विचारला
डीप आणि स्टीप चॅनल किंवा मॅक्रो, तो कोणता होता? मायक्रो. हाय मॅक्रो चॅनल झाला तर तो असते गली 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 इरोजन. आगे आगे गली इरोजन म्हणजे तुझ्या डार्लिंगच्या इकडची गली नाही रे बाबो, हे वेगळी गली आहे. रेवाईन तर त्याच्या बी डॅडी आहे, त्याच्या बी डॅडी आहे. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण? ग्रेट 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 ग्रँड फादर ऑफ इरोजन. हा नली तर आहे, हा नाली तयार नाही करत, हा गली पण तयार नाही करत, हा डायरेक्ट नहर तयार करते. नहर, हा डायरेक्ट डायरेक्ट नहर तयार करते. तुम्ही पाहू शकता 2024च्या एफओ मध्ये आला होता. सोबत सोबत एमसीआर, एमसीएईआर, एमसीएईआर ला कंटिन्यू 2022, 2023, अजून 2015, अजून 2020, ह्या 4 वर्षात आला. म्हणजे समजून टाका किती महत्वाच्या असेल, किती महत्वाच्या असेल. जितक्या महत्वाच्या तू तुझ्या डार्लिंग साठी आहेस ना, तितक्या महत्वाच्या एक्झामिनर साठी हा क्वेश्चन आहे. ये देख देख देख, सकल भूल जाएगा पर ये नहीं भूलना चाहिए. तर काय सांगितलं, सगळ्यात अडव्हान्स स्टेज आहे, सगळ्यात सगळ्यात खतरनाक वाला इरोजन म्हणजे रेवाईन. आता हा झाला, हा आपला कच्चा चिट्टा कशाचा होता? वॉटर इरोजनच्या. एका टप्प्यात आपण एका स्लाइडवर बघूच पाहू शकता. थेंब थेंब पाणी गळत आहे, त्यामुळे सॉइलचे पार्टिकल कूदून राहिले, इकडे तिकडे जाऊन राहिले. उसको का बोलेंगे मुन्ना? उसको बोलेंगे स्प्लॅश किंवा रेन ड्रॉप इरोजन. स्प्लॅश का म्हणतो? बघा, हा माझा पेन आहे, यामध्ये इंक आहे, मी असं झटकलो तर त्यावरची स्प्लॅश दुसऱ्याच्या अंगावर उडेल, यालाच तर आपण स्प्लॅश म्हणतो ना. तसंच पाणी पडला की जे सॉइलचे पार्टिकल इकडून तिकडे नाचत नाचत जातात, इसकोच तो स्प्लॅश बोलेंगे ना, है की नाही? पाहतात. मग त्याचाही डॅड कोण? शीट इरोजन. इथं तर पाणी पडत होता, इथं पाणी नाही पडत, पाणी घेऊन जाते छोट्या छोट्या, नाली नाही, असं सपाटच घेऊन जाते पाणी. पाहू शकता. फार्मरला समजत भी नाही का हो रहा है हमारी जिंदगी में, कुछ नहीं हो रहा, तेरा जीवन सत्यानाश हो रहा. म्हणून याला आपण काय म्हणतो? शीट डेट ऑफ फार्मर. मग याच्या ऍडव्हान्स व्हर्जन, छोटी छोटी नाली तयार होते, माती घेऊन जाते. मग याच्या ऍडव्हान्स व्हर्जन गली गली इरोजन, नाली तयार नाही होत, डायरेक्ट गली तयार होते आणि घेऊनच जाते. राम नाम सत्य हो. हा झाला आपला वॉटर इरोजन. आता आपण बघूया वाइंड इरोजन. ही वाइंड वाइंड का आहे? आता वाइंड इरोजन म्हणजे वाइंड जाते का? वाइंड तर जाते, पण जेव्हा सॉइल इरोजन हा वाइंड मुळे होते, म्हणजे इकडचा पार्टिकल तिकडे अंबानीच्या घरामध्ये जात असेल, कशामुळे? ऑटोमुळे का नाही, बसमुळे का नाही, हव्यामुळे जात असेल, हव्या थ्रू जात असेल, त्याला आपण वाइंड इरोजन म्हणतो. वाइंड इरोजनचे 3 प्रकार. एक सस्पेन्शन, हा माझा लाडका आहे, लाडका, कारण की याच्यामध्ये जास्त वाइंड इरोजन होत नाही. एक साल्टेशन, हा साल्टेज काढते डायरेक्ट. हा आहे सरफेस क्रीप, हा भयंकर आहे, भयंकर. पण सगळ्यात जास्त डेंजरस हा आहे. आता वाइंड इरोजनच्या बाबतीत तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. बघा, वाइंड इरोजनच्या बाबतीत तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. एक प्रॉपर्टी असते सॉइलची, फिजिकल प्रॉपर्टी. त्या फिजिकल प्रॉपर्टीचं नाव आहे सॉइल टेक्स्चर. लिहूनच असते आपल्या नोट्स मध्ये की अशी प्रॉपर्टी आहे की इट कांट बी चेंज्ड. तुझ्या बाबू, तुझ्यासाठी चेंज होऊ शकते, पण हा कधी चेंज होऊ शकणार नाही. पण या वाइंड इरोजन मध्ये इतकी ताकद आहे, इतकी हिंमत आहे, चमायला हा हा सॉइलचे टेक्स्चरच बदलून टाकते, डायरेक्ट निस्त नाबूद कर डालत आहे. म्हणून हा लई डेंजरस आहे. आता आपण बघूया एका एका टप्प्याने. पहा, सॉइलचे 3 पार्टिकल इथंच दाखवतो ना, इथंच दाखवतो ना, कुठे गेला? ये आहे सॉइलचे 3 पार्टिकल. एक छोटा वाला म्हणजे असा पार्टिकल ज्याच्या साईड 0.1 mm पेक्षा कमी असेल, 0.1 मिलीमीटर पेक्षा कमी असेल. मग हा बघा, हा साल्टेशन. यामध्ये जे सॉइलचे पार्टिकल असतात ते 0.1 mm टू 0.5 mm चे पार्टिकल ह्या प्रोसेस मध्ये उडतात इकडून तिकडं. व इथं तर डायरेक्ट मोर देन 0.5 mm, मोर देन 0.5 mm चे पार्टिकल इकडून तिकडे जातात. सांगतो धीर धरा, व्यवस्थित सांगतो. बघा, सस्पेन्शन मध्ये एकदम स्मॉल पार्टिकल उडतात,
एकदम स्मॉल पार्टिकल, पण हा सगळ्यात कमी होतो. सगळ्यात कमी होतो. सगळ्यात जास्त साल्टेशन होतो. सगळ्यात जास्त साल्टेशन म्हणजे 80% वाइंड इरोजन हा साल्टेशनने होतो. आगे बताता हूं. हा पाहू शकता तुम्ही. पाहू शकता. व्यवस्थित आहे हा. एखादी सॉइल है, हे मिट्टी है, ये मिट्टी है, मिट्टी का कर्ज अपन को निभाना पड़ेगा. पहा, सस्पेन्शन मध्ये जे एकदम छोटे छोटे पार्टिकल आहेत, म्हणजे लेस दॅन 0.mm वाले पार्टिकल, ते चालत चालत जातील का? थांब न गा, मला जाऊ दे. नाही, छोटे छोटे पार्टिकल हवा उडवूनच घेईल ना. इकडून तिकडून बोलो सारा, इकडून तिकडून उडवून नेईल. हे उडवत नेत आहे. मग पहा, साल्टेशन मध्ये काय होईल, थोडे मीडियम आकारचे पार्टिकल, किती 0. कुठे गेला 0.1 mm टू 0.5 mm पर्यंतचे पार्टिकल इकडून तिकडं, तिकडून इकडं, तिकडून इकडे, म्हणजे कुदत कुदत जाईल तो. इकडून टप्पा मारला तिकडे गेला, तिकडून टप्पा मारला तिकडे गेला. म्हणजे साल्टेशन म्हणजे जम्पिंग ऍक्शन. जम्पिंग ऍक्शन. फ्लाइंग ऍक्शन म्हणजे सस्पेन्शन. साल्टेशन म्हणजे जम्पिंग ऍक्शन. व जर पार्टिकल खूप मोठा आहे, मोर देन 0.5 mm आहे ना बेटा, तेव्हा हा रोडत 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 जाते. हवा उचलूच नाही शकत त्याला, म्हणून तो रोडत रोडत जाते, क्रीप करत जाते. म्हणूनच याला आपण सरफेस क्रीप म्हणतो. हा होता आपला वाइंड इरोजन. काय होता? हा होता आपला वाइंड इरोजन. एका टप्प्यात पाहू. एक अजून एक इरोजन आहे, तो लई बेकार आहे. लई बेकार म्हणजे लई बेकार. त्याला आपण वेव्ह इरोजन किंवा स्ट्रीम बँक इरोजन म्हणतो. स्ट्रीम बँक इरोजन म्हणजे बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ बरोडा, महाराष्ट्र बँक सगळ्याला उडवत नेते का? नाही. स्ट्रीम बँक इरोजन किंवा वेव्ह इरोजन मध्ये वाइंड इरोजन आणि वॉटर इरोजन कंबाईन होतो. कंबाईन ऍक्शन करते. हात मिलाव, हात ना छोडना, साथ ना छोडना, पुरा RRR वाला ऍक्शन करते. दोन्ही मिळून ऍक्शन घेतात. पहा, परमिसिबल लिमिट सॉइल लॉसची इंडियामध्ये किती आहे? 12 टन. पण आपल्या भारतामध्ये मोर दॅन 18 टन लॉस होते सॉइल. म्हणजे धोक्याची परिस्थिती आहे. धोक्याची परिस्थिती आहे. तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवतो. पाहू शकता तुम्ही. हा पहा, हा जो पहाडाचा भाग होता, पाण्यानं आणि हवेनं मिळून करून दिला सत्यानाश. आगे मग येते अँथ्रोपोजेनिक इरोजन. हा माणसामुळे जो इरोजन होते त्याला अँथ्रोपोजेनिक इरोजन म्हणतो. आपण बुलडोजर चालवतो, योगी आदित्यनाथ, आपण चालत चालत जातो, आपण ट्रॅक्टर चालवतो, यामुळे जे सॉइल इकडून तिकडे जाते ना बाबू, इसको बोलते अँथ्रोपोजेनिक इरोजन. किती सुंदर पद्धतीने सांगितलं. अशाच माहिती करिता तुम्हाला सांगतो, आमच्या युट्यूब चॅनलवरती जा. आमच्या युट्यूब चॅनलवरती जा. तुम्हाला अजून व्हिडिओ दिसतील खूप पद्धतशीर. ते व्हिडिओ बघा, तुम्ही बघा. नवीन चॅनल आहे तर तुम्हाला सर्च करावं लागेल, सारथी ऍग्रिकॉस, तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आमच्या इंस्टाग्राम पेज फॉलो करा. आमच्या टेलिग्राम बघा, टेलिग्रामची तर इतकी भारी ऍक्टिव्हिटी चालवत आहो ना, मला तरी वाटते महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी ऍक्टिव्हिटी कोणी चालवत नसेल. बरोबर 7 वाजे इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट, AI ने बनवलेले एकदम परफेक्ट इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट तुम्हाला बघायला भेटतील. बघा, बरोबर 12 वाजे क्विजेस, मोस्ट इम्पॉर्टंट क्विजेस तुम्हाला पाहायला भेटतील. सोबत बरोबर 9 वाजे तुम्हाला PYQ क्विजेस भेटतील, जे की AFO चे असो, MCAER चे असो, ICAR चे असो, भेटतील पाहायला. ठीक आहे. म्हणून आमचा जो टेलिग्राम पेज आहे याला फॉलो करून ठेवा. आजच्या लेक्चरसाठी इतकाच होता. धन्यवाद.